ओम साईराम भावांनो, पुन्हा एकदा आपला कालचा जो पहिला दिवस होता पालखीचा तो पूर्णपणे चांगला सुखरूप असा झालेला आहे आणि आजचा चांगला असा साईमय सकाळ दुसरा दिवस पालखीचा। आणि तुम्ही बघाल की सगळे पदयात्री गेलेले आहेत पुढे, आमच्या बॅग्स ठेवायच्या होत्या म्हणून आम्ही मागे राहिलोय, पालखी पण गेले पुढे। आणि आताच आम्ही मगाशी म्हणजे झाला असेल एखाद तास उठलो, सगळं फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही चाललोय पुढे। इकडे तुम्हाला दिसेल की खूप अंधार असा आहे आणि त्यानंतर बाकीचे जे आहेत ते तर मागेच आहेत। खूप अशी थंडी पण आहे आणि एवढंच की आत्ताचा आम्ही जो व्लॉग आहे तो इथे बनवला आहे, चालू केला आहे आणि साईबाबांची आरती पण झाली। तेवढ्यात फक्त आपला मोबाईल चार्जिंगला लावलेला होता आणि परत आता आम्ही चाललोय पुढे। तर आपला पुढचा जो पहिला नाश्त्याचा स्टॉप असेल त्याच्या आधी किंवा नंतर आपण व्लॉग चालू करू। तर ओम साईराम, ओम साईराम। पुन्हा एकदा खूप सुंदर अशी साईमय सकाळ पहाट। आताच एवढ्यात तुम्ही बघाल की आता जो आम्ही आलेले आहेत ते म्हणजे निळमातीला आता आम्ही आलेलो आहे चालत चालत। खूपच लवकर निघलेलो, लवकर म्हणजे बाकीचे जे होते ते लवकर निघलेत आणि ते पुढे गेलेत आणि आम्ही 5 वाजताच म्हणजे चालायला घेतले, तरी पण गेल्या वर्षीपेक्षा आता ह्या वेळेस तरी आम्ही निळमातीला लवकर पोचले। आता वाजले 6:30 आणि आतापर्यंत इकडे तर सूर्य पण नाही निघाला आहे। तुम्ही बघाल की जो वतवडा डोंगर आहे ते इकडे मागेच आहे माझ्या। खूप चांगला असा हा निसर्गरम्य असा दृश्य तुम्ही बघाल आणि इकडे पण खूप चांगले मोठे मोठे झाडं आहेत, मध्ये रस्ता आहे चालायला। त्यानंतर परत जो हा इकडचा दृश्य आहे जो एकदम निसर्गरम्य असा, माझं एकदम मन प्रसन्न झालं एकदम, काय सांगू आता। त्याच्यात अजून सूर्य नाही अजून निघाला आहे, तर जसा सूर्य निघेल तसा परत आपण व्लॉग चालू करू। मी बघाल की माझे जोडीचे मागे आहेत, मी थोडासा पुढे आलो आहे व्लॉग बनवायला। त्यांच्या पण आपण थोडासा बाईटसारखी घेऊ, त्यांना पण विचारू आणि तोपर्यंत भूक तर आज लवकर लागले सकाळी सकाळी। चहा तर आपण नाही पेत, चहा सोडून दिला आहे। आणि त्यानंतर तुम्ही बघाल की बाकीचे जे होते ते पुढे गेले, आत्ताच ते नाश्ता करायला बसलेले धाब्यावरती। आणि त्यानंतर परत जी आता पालखी आहे ते आपल्याला घ्यायला लागणार आहे। काल तर आपण पालखी नाही घेतली, आपण मागे मागे होते म्हणून। तर आजपासून आपण पालखीच्या सोबत राहणार आहोत आणि पालखी घेणार आहोत। आणि तुम्ही बघाल की इथेच किती खतरनाक वाटते, खतरनाक म्हणजे एकदम पक्ष्यांच्या किलबिलाट, गवत आणि इकडे खालची एक नदीसारखी आहे तिथे पूल आहे। आणि बघा आताच सूर्य निघायला सुरुवात होईल थोड्या वेळात, तोपर्यंत मी तुम्हाला दाखवेल आपला हा व्लॉग। तोपर्यंत आपला नक्की बघा, आजचा दुसरा दिवस आहे आपल्या पालखीचा आणि हाचा दिवस पण खूप चांगला जावं ही साईचरणी प्रार्थना। ओम साईराम। असा निसर्गरम्य हा दृश्य खूप चांगला वाटतंय, पक्ष्यांच्या किलबिलाट, इकडे गवत, झाडं झुडपं आणि हे आपले मागे येत आहेत ते पदयात्री। ओम साईराम। तुम्ही बघाल इथे आपले हे आहेत गट्टे आहे, विशालामा, मामा, लवेश दादा, कुणालामा आणि मागे आहेत अजून आपले पदयात्री। तुम्ही बघाल ओम साईराम, मागचे पण आहेत तुम्ही बघाल तिकडे। खूप चांगला असा दृश्य। आपला कॅमेरा एवढा काही चांगला खास नाही नसल्यामुळे थोडीशी लो क्वालिटी आहे। आपण लवकरच पोहोचू आणि हा आपला व्लॉग कंटिन्यू करू। तर बघा मित्रांनो, आता आम्ही आलो आहे निळमातीच्या पुढे। खालतून तुम्ही ओळखलं असेल वाल बीज, जो वाल बीज आहे निळमातीच्या खाली, तो तिथे आम्ही आता आहोत। तुम्ही बघाल की पाणीसुद्धा वाहत आहे, आतापर्यंत तरी पाणी आहे, नाहीतर आम्ही एवढ्या 2 वर्ष झाले मी इथून यायचो तर मला इथे कधी पाणी नाही दिसायचं। त्यानंतर तुम्ही बघाल की खूप चांगला असा निसर्गरम्य, इथे पण खूप आजूबाजूला डोंगर आहेत, पाणी आहे, मधीच वाल बीज आणि तिथे वाल बीज धाबा म्हणून आहे। आमचे साथीदार पण आलेत बाकीचे, तुम्ही बघाल। त्यानंतर परत इकडे बघा किती छान असं वाटतंय। परत ओम साईराम। तर बघा आता आमच्या थोड्याच वेळ नाश्त्याचा ठिकाण आलेला आहे। इथून थोडा पुढे आता वरती घाट चढायचा आहे
जो की खूप असा चढाण आहे. ती चढाण चढल्यानंतर एकदमच भूकसारखे अजून वाढेल, म्हणजे लागेल तर खरंच भूक तर आताच लागलं आहे. त्यानंतर परत आम्हाला नाश्त्याला सुरुवात करतील वाटायला. मग नाश्ता करू आणि परत आपला व्लॉग हा चालू करू. तोपर्यंत ओम साईराम. तर ओम साईराम मित्रांनो, तुम्ही बघाल की आता आम्ही जो वाल ब्रिज होता तो वाल ब्रिज आम्ही सोडलेला आहे, म्हणजे त्याच्या पुढे आलो आहे. आणि हाच तो घाट सुरू झाला आहे वाल ब्रिजच्या वरचा जो रस्ता आहे, जिथे खूप चालायला लागतं. म्हणजे टप्प्याटप्प्याने इथे चढ उतार तर नाही, माझ्या मते चढच आहे, म्हणजे चढाणच खूप आहे. आणि चढल्यानंतर इथे मस्तपैकी खालती अशी खूप मोठी दरीसारखी आहे आणि वरती जी तिथे बसायला पण खूप चांगला असा जागा आहे, त्याच्यावरती बसून मग आता नाश्ता काय माहिती तिथेच मिळतो की ह्यावेळेस पुढे आहे. 1 काय 2 वर्ष झाले आम्ही तिथेच दरवर्षी नाश्ता भेटतो आम्हाला. आणि तुम्ही बघाल इकडे पण मोठे मोठे डोंगर ते आपण मगाशी जे बघितले ते आहेत. त्याच्यानंतर परत तुम्हाला पुढच्या जो आपला हा व्लॉग आहे तो मी कंटिन्यू करत राहीन. तोपर्यंत फुल बघा आणि बघत नका राहा. व्हिडिओ आवडला असेल आपला तर साईबाबाच्या नावाने लाईक करा, शेअर करा मित्रांना आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तोपर्यंत ओम साईराम. तर ओम साईराम मित्रांनो, तुम्ही बघाल की आता आम्ही आलो आहे, जो टप्पा चढलो आहे तो आम्ही. आणि इकडे खूप सुंदर असा निसर्गरम्य दिसलेला दृश्य म्हणजे जो हरिहर किल्ला, हरिहरगड तुम्ही ऐकला असाल, तोच तो जो तिथे दिसतोय आपल्या कॅमेऱ्यात, काय माहिती दिसत असेल का नाही, तो हरिहर फोर्ट म्हणजे फेमस आहे. खूप तिकडे ट्रॅकिंगसाठी जातात. तो हरिहरगड इथून दिसतो आहे. आणि तो नागफणी म्हणून तो पण एक फेमस आहे जो ट्रॅकिंगसाठी जातात. तर इथून खूप चांगला असा हा दृश्य दिसतो आहे, हरिहरगड आणि तो नागफणी. आपल्या इकडचा जो विजय आहे तो ट्रॅकिंगसाठी खूप असतो उत्साही, तो पण गेलेला आहे तिथे. तुम्ही बघायला असेल त्याचा पण त्याला फॉलो असाल, तुम्ही बघत असाल, तो गेलेला आहे. आपला आता नाश्ता थोड्या वेळात होणार आहे. भूक तर लागलं आहे. तुम्हाला हा खूप चांगला असा हा दृश्य दिसला म्हणून दाखवायचा प्रयत्न केला. तर आम्ही पण जाऊ. आणि पुढे जो अजून एक खूप चांगला असा स्पॉट आहे, म्हणजे पिकनिक पॉईंट म्हणून फेमस आहे तो, त्याच्यात तिथे बसून थोडा आम्ही विश्रांती करू. आता थांबलो आहे नाही कुठे, म्हणजे बसलो आहे नाही कुठे. कमीत कमी आम्ही आता चाललो असेल तरी पण 5 किलोमीटर तर जास्ती चाललो असेल, तरी एवढा काय वाटला नाही. काल तर खूप पाय दुखत होते, पण एकदा झोप लागली आणि झोपलो आणि सकाळी उठून बघतोय 5 वाजता, मग एवढा काहीतरी वाटलं नाही. आता पण पाय एवढे दुखत नाहीत, तरी पण चालायला फक्त पाय असे जडसारखे झालेत, जाम झालेत. तर तुम्ही बघाल आलो इकडे गावसारखा लागला आहे. कोणता गाव आहे काय माहिती नाही. इकडे आतमध्ये गाव आहे. त्यानंतर आपला सीधा रस्ता जायचा आहे. बघू नाश्ता भेटेल तिथे, आपण नाश्त्याला परत व्हिडिओ चालू करू. तोपर्यंत ओम साईराम. काळजी घ्या आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. साईराम मित्रांनो, तर आता आम्ही आलेलो आहेत जिथून आता नाशिक हद्द चालू झालेलं आहे, म्हणजेच आपले भागेबाबाचे मंदिर, जे खूप जागृत देवस्थान असं आहे. तिथे आपण बघाल की आपले बाकीचे पदयात्रे आहेत ते पुढे गेलेत. आपले बाकीचे पदयात्रे आहेत इथे दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर येऊन बसलेत. तुम्हाला पण दाखवतो, आपले भागेबाबांचे मंदिर आहे इथे. तुम्ही बघा, जर कधी आले तर नक्की या इथे. हेच ते आपलं भागेबाबांचे मंदिर. आणि तुम्ही बघा थोडा वेळ बसू इथे. छोटंसं मंदिर आहे, खूप चांगलं असं मंदिर आहे, खूप पूर्वीचे मंदिर आहे. त्याच्या पुढे जाऊ, नाश्त्याला सुरुवात करू. नाश्ता चालू केलाय पुढे. लॅम्बोर्गिनी. मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहेत, वरती चढलोय
थोडा वेळ थांबलेलो होतो. आपला मामा जो आहे त्याला रील्स बनवायची होती. साईबाबाच्या एक असा चांगली अशी कवितासारखी बनवलेली होती, त्याच्यावरती रील्स बनवलेली आहे. त्यामुळे आम्ही थांबलेलो आणि ती नक्कीच तुम्ही इंस्टाला बघा. मनोज परदेशी म्हणून आहे. त्याला आता वाटतंय वन टेक परत घ्यायला सांगितलं आहे. आणि तुम्ही इकडे पण बघाल खूप चांगला असा डोंगर वगैरे आहे. इकडे खालती बघाल, इथेच आम्ही एक वर्षी नाश्ता केलेला होता. इकडे खालती शेंगदाणे पिरलेले होते. तर आता थोडा वेळ थांबवतोय ओम साईराम. परत आता आपण आलेलो आहे जो पिकनिक पॉईंट म्हणून फेमस आहे, जी जागा इथे खूप पर्यटन व पर्यटक इथे फिरायला येतात. फोटोशूटसाठी भारी जागा आहे ही. आणि इकडे मागेच हॉटेल पिकनिक पॉईंट म्हणून फेमस आहे. ओम साईराम मित्रांनो. आपला कुणाल दादा ड्रमर, जवारचा ड्रमर असा. तर परत आता आम्ही आलो आहे विश्रांती घेण्यासाठी. इथे आपले मामा बसलेले आहेत दोघे पण. एक मामा मागे आहे, लोहेश दादा पण मागे आहे आणि गट्ट्या इथं आहे. परत भुकेनी तर भूक तर जाम लागलं आहे, त्याच्यामुळं काय सांगू आता चालायला लागल. थोडीशी विश्रांती करायला थांबलेत पण मला तर भूक लागलं आहे पक्की. असं वाटतं तर जाऊ एकटाच पुढं का काय, पण थांबू करू कंट्रोल. इथं पण खूप चांगली जागा आहे. नाश्त्याला पण काय नाही काय माहिती. बाकीचे अजून तरी खूप पदयात्री मागे आहेत. मला वाटलं मीच मागे आहे, पण जाऊ. आणि भूक तर लागलं आहे परत, कसं तरी झालं आहे. तुम्ही पण या कधी आले तर इथं पिकनिक पॉईंट जो आहे फोटोशूटसाठी चांगलं आहे. आम्ही पण थोडंसं फोटोशूट करतो, व्हिडिओ वगैरे बनवतो, रील्स आणि येतो परत. तर तोपर्यंत कधींच्या सांगतोय मी आता नाश्त्याच्या टायमावर चालू करतो, नाश्त्याच्या टायमावर. पण काय करू आता, तोपर्यंत आम्ही पोचूच नाही राहिलो. मध्ये एवढे चांगले आपल्या शिर्डीला जाताना हे ठिकाणं येतात, खूप निसर्गरम्य असा हा वातावरण, वारा. म्हणून कॅमेरा चालू करायला वाटतो आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. तर नक्की आपल्या चॅनलला शेअर करा, दुसऱ्यांपर्यंत सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला. आणि लवकर आपले 1K हे पूर्ण करा. तुमच्याच प्रेमाने आणि तुमच्या सपोर्टने मी कुठेतरी आज 1K सबस्क्रायबर्सच्या थोड्या जवळ आहे. ते लवकरच जाईन अशी मी आशा करतो की लवकर आपले 1K सबस्क्रायबर्स पूर्ण होऊ देत. हेच तुमच्यासाठी गोड बातमी असेल की लवकरच आपले 1K सबस्क्रायबर्स पूर्ण होतील तर चांगलीच गोष्ट आहे. तर तोपर्यंत तुम्ही बघा, आम्ही पुढे जातो. भूक लागले. ओम साईराम. तर हाय गाई, आता बसलो आम्ही. कधीचा नाश्ता करायचा होता खूप भूक लागलेली. पण आता आम्ही नाश्ता करायला बसलो आणि पोट पण भरलं आहे. चांगले असे पोहे पण बनवलेले होते, मी मामाने खाल्ले, त्यांना पण आवडले. खूप चांगला असं पोहे हे होते ते खाल्ले जाता आणि जरा काहीतरी एनर्जी आली थोडीफार, जरा चांगलं वाटलं. तुम्ही काय म्हणाल? आपले आता पोहे केले, नाश्ता केला आहे, आता आपल्याला छान प्रकारे नाश्ता दिला होता. पोहे जे बनवले होते खूप छान होते आणि आम्ही संपलेले पूर्ण प्लेट भरून आम्ही खाल्लेले आहेत. सगळ्यांनी एक प्लेट पूर्ण खाल्लेली आहे. तर खूप छान होते पोहे. असाच नाश्ता आम्हाला दरवेळेस भेटत याची अपेक्षा करू आणि आम्ही पुढच्या वाटचालीस लागू. तर खरंच या पुढच्या पण आपण व्लॉग चालू करू. आता आपण जेवायला जाणार आहे तिथला. तोपर्यंत ओम साईराम. तर बघाल मित्रांनो, आता आम्ही नाश्ता केला आहे एवढ्यातच आणि चालायला लागलो आहे. आता परत आपला जो जेवायचा स्पॉट आहे, म्हणजे जेवायचं ठिकाण आहे जिथे आपलं जेवण होतं, तिथे जाऊन अंघोळ वगैरे करून परत जेवायला. आणि साईबाबांची आरती नाही तिथे, तसं तुम्ही मला दाखवतो. आता काय माहिती तोच आपला ठिकाण आहे की ह्या वेळेस बदलला आहे. तर आता त्र्यंबकेश्वरला आपण जाणार आहोत. तिकडे थोडंसं तिकडे पण फिरू आणि तिथे साईबाबांचं मंदिर पण आहे. तिथे दरवेळेस तिथेच असतं, मला तर वाटतं तिथेच आहे. तरी आम्ही चाललो आहे नाश्ता करून. खूप भूक लागलेली खरंच. कांदा पोहे खूप चांगले बनवलेले होते, खाल्ले आणि
चाललो आहे आता परत. तर या पुढचा पण तुम्हाला व्लॉग दाखवत राहीन मी. नक्की लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओम साईराम. मित्रांनो, आता आम्ही त्र्यंबकला जाण्यासाठी थोडे लांब आहोत. आता आपण चालत चालत अंबिवलीच्या पुढे आलो आहे आणि इथून त्र्यंबक काहीतरी 5-6 किलोमीटर असेल, नाहीतर 3-4. आता इथून तरी आता आपला जो दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाच्या मंदिरात आपण थांबतो थोडा वेळ. तिथे जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतो. तिथे मंदिर आहे वरती, तिथला पण तुम्हाला मी दाखवेन. आणि त्यानंतर थोडा वेळ विश्रांती करून तिथून परत पुढे जाऊन आपल्या जेवणाच्या ठिकाणावरती थांबू. तर असा तुम्ही बघाल किती सुंदर असा हा इथे डोंगर आहे मोठा. बाजूला एक मध्येच रस्ता आहे असा, त्यानंतर पण बाजूला डोंगर आहे. आणि जे आपण गणपती बाप्पाच्या मंदिरावरती चढलो त्यानंतर पण तिथून खूप चांगला असा हा दृश्य दिसतो. तो पण तुम्हाला दाखवेन मी. तोपर्यंत पूर्ण व्हिडिओ आपण जाऊया गणपती बाप्पाच्या मंदिरात, ते पण दाखवतो तुम्हाला. ओम साईराम. तर बघा मित्रांनो, हाच तो गणपती बाप्पाच्या मंदिर जिथे आता आपण आलो आहे. खूप पाय दुखू राहिलेत, पण असं सांगून चालणार नाही. साईबाबाच्या भेटीला चाललो आहे तर हे आपल्याला सहन करावं लागेल. तर बघा, कुणालामा आणि विशालामा आलेत, गट्ट्या पण चालला आहे आता. आज तो आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिर. गणपती बाप्पा मोरया. मस्त थंडावा असा येतो ह्या मंदिरामध्ये. आतमध्ये आल्यावरती खूप गार असं वाटतंय. तुम्ही बघाल गणपती बाप्पाची आकर्षक किती सुंदर सुबक अशी मूर्ती आहे, दगडाची मूर्ती आहे. आपण आता दर्शन घेऊ आणि थोडा वेळ बाहेर विश्रांतीसाठी बसूया. तोपर्यंत तर खरंच तुम्ही बघाल की किती मस्त मंदिर आहे वरती. आणि इथून गणपती म्हणजे आपल्या जेव्हा गणपती बाप्पा बसतात तेव्हा खूप इथे अशी प्रचंड अशी गर्दी असते भक्तांची, कारण खूप प्राचीन असा हा मंदिर आहे. तुम्ही बघाल अवतीभोवती बाजूला डोंगर आणि इकडच्या बाजूला डोंगर, जसे की डोंगर पोखरून हा रस्ता केलेला होता. तुम्ही बघाल आपले साथीदार आहेत ते विश्रांतीसाठी बसलेत. महादेवाची पिंड. तर बघा मित्रांनो, आता आम्ही कधीचे बसलेलो विश्रांती करायला आणि हा गणपती बाप्पाच्या मंदिर आहे. इथे आता पण भक्त गणपती बाप्पाचे पाय पडायला येतात, दर्शनासाठी येतात. तर आताच कोणतरी आता एवढ्यातच इथलेच कोणतरी पाय पडायला आलेले, त्यांच्याबरोबर एक लहानशी मुलगीसुद्धा होती. आणि हा दगड जो आपल्या मनात जर इच्छा असेल आणि ते उचलायचा असेल तर तो आपण बरोबर उचलतो, आणि जर नसेलच तर तो नाही उचलता येत. तर त्या चिमुकलीशी मुलगी होती, 8-10 वर्षाची असेल. तिने उचलून बघितला तर खरंच तिने उचलला. आणि आता आम्ही पण बघत होतो उचलून. गट्ट्या आहे, कुणालामा आहे. मी उचलून बघितलं तर मग खरंच एवढा जड वाटतो आहे की मला पण उचलता नाही येते. गट्ट्याने उचलून बघितला, गट्ट्याला पण नाही उचलता येते. परत एकदा मी आता तुम्हाला वाटतं तर मी एकदा परत उचलतो, बरं बघतो मी खरंच उचलता येतो का. असा जिंकून पाहिजे ना, असा एक हाताने. अरे नाही ना कसा तरी आता कुणाला पण आपला उचलून बघतोय, उचलता येतो का नाही. उचलला खरंच. मगाशी मी उचलून बघत होतो पण नाही उचलता येत होता. मग विचार केला आता हा जो एक आहे एवढा असा झालेला होता, मग परत याच्यावरती एक व्लॉगसारखा बनवून तुम्हाला पण तुमच्यापर्यंत पण शेअर करू. आणि तो आम्ही शेअर केला. हाच तो दगड उचलला शेवटी. तर आता आम्ही थोडा वेळ परत थांबून आणि आपला पुढचा प्रवास चालू करू. तर ओम साईराम. जेवणाच्या ठिकाणावरती पोहोचायला बाकीचे पोहोचलेत. अंघोळ वगैरे करून त्र्यंबकला फिरायला गेलेत आणि आपण पण जाऊ अंघोळ करून परत. आणि
जेवण वगैरे करून परत फिरायला जाऊ. बघा मित्रांनो, आता आम्ही आलो आहे गणपती बारीवरून निघलो आणि त्यानंतर चालत 3 किलोमीटर तिथून आम्ही त्र्यंबकेश्वरला आलो आहे, जिथे आपले दुपारचा जेवण असतं. आम्ही आताच बॅग्या काढल्यात आणि बघा आम्ही चाललो बॅग्या घेऊन आपल्या निवासस्थानावरती, जे दुपारचं आता आपलं जेवण आहे, जिथे साईबाबांचं मंदिरसुद्धा आहे. आणि आता जाऊन पहिले आंघोळ करू, नंतर साईबाबांचं दर्शन पण करायचे आहे. त्यानंतर जेवण आणि मग परत थोडा वेळ विश्रांती करून आपला त्र्यंबकेश्वर, जे बाबांचं भोले बाबाचं मंदिर आहे, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर, तेच इथे आहे. तिथे आम्ही आहोत. कुणाला मग आहे मामा. तुम्ही बघा जिथे आपण आलो आहे ती पण एक खूप चांगली एक खास जागा आहे, जिथे साईबाबांचा परमभक्त त्यांच्या नावाची ही जागा आहे. आपण पुढे माहिती देत राहू. तोपर्यंत आता आपला ब्लॉग इथे थांबवतो आणि जातो. ओम साईराम. साई भक्तांनो, तर तुम्ही बघाल की मी मगाशी सांगितलं की ही जी जागा आहे ती खास आहे. ती खास जागा म्हणजे हा जो आपण दुपारी निवासस्थान करतो, आपल्याला जेवायला जागा भेटते, ती इथे जे साईबाबा यांचे परमपूज्य भक्त श्री माधवराव उर्फ श्यामा देशपांडे यांची जी नात आहे, त्यांचे हे इथे जे घर आहे ते आपल्याला दरवर्षी साई सेवा म्हणून आपल्याला इथे जेवायला व राहायला दुपारची थोडा वेळ इथे राहायला देतात. ती साई सेवा म्हणून ते हे करतात. तर तुम्ही बघाल की इथे साईबाबाचे मंदिर आहे. साईबाबाची अशी आकर्षक अशी मूर्ती आणि पालखीसुद्धा इथे ठेवलेली आहे. आणि तुम्ही बघाल की आम्ही आताच आमचं जेवण झालं, जेवण वगैरे करून बाकीचे सगळे निघालेले आहेत. आणि तुम्ही बघाल की आता जेवणाचं पण सगळं सामान आवरून झालेलं आहे. आणि नंतर आपले जे आहेत ते सुद्धा इथे जे आपण शेवटला राहिलो आहे, कारण आपण आता पालखी घेणार आहोत आणि पालखी घेऊन तिघीच्या गाडीच्या मागे जाणार आहोत. तर तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा की आपण जाणार आहोत तो ओम साईराम. तुम्ही बघाल की जे परमपूज्य साईबाबा यांचे परमभक्त श्री माधवराव उर्फ श्यामा देशपांडे यांची जी नात आहे, त्यांचं हे जे घर आहे, तिथे आपल्याला दरवेळेस साई सेवा म्हणून इथे जे आपण राहतो आणि जे दुपारचं जेवण करतो ते इथेच आपण करतो आणि त्यांची साई सेवा म्हणून हे आपण करतो. तर तुम्ही बघाल की दरवेळेस तुम्ही याल तर तुम्ही पण या इथे. तर मित्रांनो, आता आम्ही निघलो आहे बॅग वगैरे घेऊन. पालखी आहे ती मागे आहे, ती आता आपल्याला घ्यायची आहे. तर आता आम्ही तुम्ही बघाल की कसे डोक्यावरती, खांद्यावरती, पाठीवरती बॅग्स घेऊन आम्ही चाललो आहे. परत आता गाडीत ठेवू आणि पालखीच्या सोबतच चालू. खूप चांगलं सगळ्यांचं जेवण झालं, थोडा वेळ आराम केला सगळ्यांनी आणि साईबाबांचे दर्शन घेतले. मंदिर होतं तिथे, तुम्ही बघितलं असेल. जर कधी आलेत तुम्ही इकडे तर तुम्ही नक्की या. जे साईबाबा जे आपले आहेत त्यांचे परमपूज्य भक्त उर्फ श्यामा देशपांडे यांची जी नात आहे, त्यांचं तिथे घर आहे व त्यांनी तिथे साईबाबाची मूर्ती स्थापन करून तिथे मंदिरसुद्धा आहे. तिथे तुम्ही या, कधी आले तर नक्की भेट द्या. तिथे आपण दरवेळेस थांबतो. आता आपल्या पालखीची गाडीसुद्धा आलेली आहे आणि आम्ही बॅग ठेवतो आणि आम्ही परत पालखीच्या जोडीला चालतो. तोपर्यंत तुम्ही नक्की बघत राहा. जय ओम साईराम. भेटू परत. गजर गानान घुमलाय, भक्त मैल चालून जरा बी नाही दमलाय. पालखीला येईन पायी पायी, पालखीला येईन पायी पायी, खांदा मिलावाला. साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला. साई ओम साईराम. मित्रांनो, तुम्ही बघाल आपल्या साईबाबाची पालखी कुणालामा आणि पुढे लवळी दादा यांनी केलेले आहे. आता आम्ही आहेत पालखीच्या सोबत. बाकीचे गेले पुढे. त्यांनी पालखी आणली. ज्याला वाटतं त्यांनी पालखी घेऊन येतात, असं काही नाही. तर तुम्ही बघाल आता आहेत, मागे पण आहेत आपले पालखी घ्यायला.
तर असे साई सेवा करा, दरवर्षी या. बघा मागे सगळे नाचू राहिले. लोकांची प्रचंड अशी गर्दी असते हनुमान जयंतीला सुद्धा. आणि अंजनेरी पर्वत जो वरती आहे तिथे पण आपण जायला जमलं नाही म्हणून आपण इथला मूर्तीच्या इथे दर्शन घ्यायला आलो आहे आणि आपण आपल्या पालखीच्या बरोबर परत जाणार आहे. ओम साईराम. मित्रांनो, खूप चांगलं असं मंदिर होतं आणि खूप आकर्षक अशी हनुमानजीची मूर्तीसुद्धा होती. दर्शन घेतलं, प्रसाद पण घेतला, खूप बरं वाटलं. खूप माझी इच्छा पण होती की तो अंजनेरी पर्वत आहे त्याच्यावरती जायला नाही भेटलं, पण इथे येऊन मंदिरात दर्शन केलं. कुणाला मा होता त्याने मला गेल्या वर्षी पण सांगितलेलं, पण गेल्या वर्षी हा आम्हाला टाईम झाला म्हणून आम्ही नाही आलो. तर आता गट्टे आम्ही कुणाला मा आणि दादू आम्ही आलो. खूप बरं वाटलं. जर कधी जमलं तर आम्ही परत एकदा येऊ. आणि ते आपला जो वरती जाण्याचा प्लॅन आहे म्हणजे तिथे हनुमानजींनी सूर्य धरायला गेलेले आणि त्यांचा जो पायाचा ठसा उजव्या पायाचा तो आत्तापर्यंत तसाचे तसा आहे. त्याच्यात तळासारखा झाला आहे, पाणी जमले त्याच्यात. तो एक इतिहास म्हणून राहिला आहे. म्हणजे आत्ताच्या पिढीला पण समजतं की तो सांगण्यासारखा आहे की खरंच हनुमानजी जे सूर्याला धरायला गेले ही गोष्ट म्हणून गोष्ट ना आहे तर हकीकतमध्ये आहे ते. तर खूप बरं वाटलं आणि हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो. खूप चांगलं वाटलं आहे. आता आपण परत चाललो आहे आपल्या पालखीसोबत. तोपर्यंत ओम साईराम. आता आम्ही चाललो आहे परत आपल्या पालखीला आणि तुम्ही बघाल की आम्ही आता गेलेलो जिथे हनुमानजीच्या पवनपुत्र हनुमानजी ज्यांचा जन्म झालेला ज्या डोंगरावरती अंजनेरी पर्वत म्हणून आपल्या महाराष्ट्रात व पुऱ्या भारतात हा माहिती आहे. आणि तिथे आता आम्ही जाऊन आलो. एवढ्यात फक्त एवढंच की वरती पर्वतावरती जायला नाही भेटलं तरी आम्ही मंदिरात जाऊन आलो, दर्शन करून आलो आणि आता परत चाललो आहे पालखीत. तर बघाल मित्रांनो, जवारच्या यूट्यूबवरचे सबस्क्रायबर्सनो आणि साई भक्तांनो, की आता आम्ही तुम्हाला आताच दाखवलं की अंजनेरी पर्वतचा जो हनुमानजी जिथे जन्म घेतलेला अंजनेरी पर्वत म्हणून ओळखला जातो तिथे जाऊन आलो. आणि त्यानंतर आम्ही थोडा वेळ तिथे बसलो मंदिरामध्ये आणि आल्यानंतर आपले बाकीचे जे जोडीचे होते त्यांना चहा प्यायचा होता. आपण तर चहा नाही पीत आणि चहा पिला आणि नंतर येता येता आम्हाला रात्र झाले. तुम्ही बघाल बाकीचे चालत आहेत, मी पण आहे मागे. तोपर्यंत तुम्ही पुढचा मी दाखवत राहीन. तोपर्यंत जय श्रीराम आणि ओम साईराम. आणि तर मित्रांनो, तुम्ही बघाल की आता मी आलेलो आहे जो बाळूमामा ज्यांचा मंदिर आहे इथे. तुम्हाला माहिती असेल बाळूमामा जे मेंढपाळ होते, जे त्यांची कथा ऐकली असाल तुम्ही. आता टी व्हीवरती सिरियल पण येत होती बाळूमामाच्या नावानं, चांग भलं. त्यांच्याच इथे मंदिर आहे. खूप चांगली अशी मूर्ती आहे. आणि आम्ही 1 वर्ष आलेलो तेवढ्यात हा मंदिर बनवायला घेतलेला. तेवढ्यात पण आम्ही आलेलो आणि दर्शन घेऊन गेलो. तिथून भंडारा पण घेऊन गेलेलो आम्ही. खूप चांगलं वाटलं. तुम्ही बघाल की आता इथे आहे सगळं खूप चांगलं असं झालेलं आहे. आता आपण इथे दर्शन घेऊ आणि परत आपण पालखीला सुरुवात करू. ओम साईराम.
तर ओम साईराम मित्रांनो, तर आता आम्ही आलेलो आहेत, पोहोचलो आहे आणि तिकडे आरती चालू आहे. तर जास्त काय बोलत नाही, तर मी चाललो आहे, आरती चालू आहे तिथे, आरतीला पण बसू, आपण आरती करूया. बाबांची आरती चालू आहे, सगळेजण आलेत, बाकीचे काही जण येत आहेत. तर विसरलेलो व्लॉग हा बनवायला, पण इथं आरती चालू आहे, तर आपण आरतीला जाऊया. ओम साईराम. की आता आपण आरती करून झालेली आहे आणि आता भजनाला सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघाल की आपले रोज आपण संध्याकाळी आरती झाल्यानंतर भजन करतो, तर भजनाला सुरुवात केलेली आहे. खूप छान असं भजन चाललं आहे. भजनाला पण सगळेजण बसलेत आणि थोड्या वेळानंतर आपण जेवायला पण सुरुवात करणार आहे आणि जेवणाची पण तयारी चालली आहे. इकडे सगळी कोशिंबीर बनवून झालेली आहे आणि चपात्या तुम्ही बघाल, पापड आणि पुलावा सगळी तयारी झालेली आहेत. तुम्ही बघाल आपले आहेत. जर आता भजनाला चालू आहे तर आपण पण भजनाला बसूया. बबडे इकडे पाय ना. मित्रांनो, तुम्ही बघाल की जेवायला सुरुवात केलेली आहे, जेवण वाटायला सुरुवात केलं आहे. तिकडे सगळेजण जेवण घेत आहेत. सगळे तुम्ही बघाल आज जो आहे आपला मेनू म्हणजे पुलाव, पापड. तुम्ही बघाल सगळेजण जेवायला सुरुवात करत आहेत. तिकडे बघाल की तुम्ही सगळ्यांनी थाटं पण घेतले, बाबांची आरती झाली, भजन झालं आणि सगळेजण जेवायला बसले. आता मी पण जातो जेवायला. ओम साईराम. तर ओम साईराम भावांनो, तुम्ही बघाल की रात्रीचे वाजलेले आहेत 11 आणि सगळ्यांचं जेवण झालं आहे आणि सगळ्यांनी खूप चालले. म्हणजे आजचा जो प्रवास होता म्हणजे चालण्याचा तो खूपच असा होता, म्हणून आज सगळे पोरं थकलेत. पोरं म्हणजे आपले इथे लेडीज पण आहेत, ते पण आहेत, त्यांना आतमध्ये प्रायव्हेट त्यांना झोपायला दिलं आहे. तुम्ही बघाल की बाकीचे जे आहेत ते झोपून गेले, काय काय आहेत ते मोबाईलवरती आहेत. तर असाच आपला दुसऱ्या दिवसाचा जो एंड होता तो करायचा होता. इकडं पण वाचाल तुम्ही, आपला जो आहे झोपायचा इथं जागा आहे, इथे झोपलेत. यार अंधाराचा आहे, समजून घ्या जरा. तर आपला हा दुसऱ्या दिवसाचा जो व्लॉग होता तो इथेच आपण एंड करतो आहे. तुम्ही बघा नक्की. आता आपला जो उद्याचा तिसरा दिवस आहे तो परत आपण चालू करू, सकाळी उठू. ओम साईराम. ओम साईराम.